कळत नाही. नाही, खरं तर हा आरोप प्रत्यारोपांचाच प्रश्न. आरोप नाही, माहिती दिली मी. नाही आरोप नाही नाही करत. प्रश्न हे जे काल झाले ते आरोप होते. हो. तासगावात झाले आणि परवा आणि काल ज्या बारामतीत 2 सभा झाल्या त्या खूप चर्चेत आहेत. त्याच्यात पुन्हा एकदा भावनिक मुद्दे निघाले आणि म्हणजे आपण विचार केला तर 4 महिन्यापूर्वीची बारामतीची निवडणूक आणि आता 4 महिन्यानंतरची सिच्युएशन बरोबर उलटी झाली आहे. मागच्या वेळी तुमच्याकडे विद्यमान खासदार होत्या सुप्रिया सुळे आणि त्यांनी त्यांच्या विरोधात उमेदवार दिला होता. यावेळी विद्यमान आमदार अजितदादा आहेत आणि युगेंद्र हे उमेदवार दिले गेले आहेत. त्याच्यात आईनी सांगितलं होतं की असा उमेदवार देऊ नकात. मग पुन्हा घर फोडल्याचे आरोप, हे सगळे असे कौटुंबिक आरोप, इतके टोकाचे आरोप केले जातात. ह्या सगळ्या आरोपांकडे आता 2 पक्ष झाल्यावर कसं बघताय तुम्ही? नाही, हा त्यांच्या कुटुंबात काय चर्चा होते त्याची काय आम्हाला माहिती नसते. त्यामुळे ते कुटुंबातल्या झालेल्या चर्चा या बाहेर सांगायच्या नसतात आणि ती घरातल्या चर्चा बाहेर सांगायची सुरुवात कोणी केली याची जर आपण माहिती घेतली तर तुमच्या लक्षात येईल. त्यामुळं खाजगीत बोललेल्या, कुटुंबात बोललेल्या गोष्टी अशा बाहेर जाऊन बोलायच्या नसतात असं माझं मत आहे. एक घरातला प्रश्न घरात असतो. एकदा बाहेर रणांगणात कोणी उतरलं की मग ती लढाईच असते. त्यात घरात झालेल्या गोष्टी सांगत बसणं हे महाराष्ट्रातल्या मतदारांना अभिप्रेत आहे असं नाही आहे. आणि आता लढाई सुरू झालेली आहे. तिथं उमेदवार दिलेले आहेत. नवा चेहरा आहे, फ्रेश आहे आणि अतिशय नम्र आहे, बोलायला वागायला अतिशय चांगला नवा तरुण पवारसाहेबांनी दिलेला आहे. तो निर्णय पवारसाहेबांनी आणि त्यांच्या घरातल्यांनी ठरवलेला आहे. आता बघू काय होतं. नाही, पण म्हणजे आता मी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून हा प्रश्न तुम्हाला विचारणार आहे की 4 महिन्यापूर्वीची लढत, तुम्ही म्हटलं की आता ही लढाई आहे आणि आत्ताची लढत, या 2 ची जर तुलना केली तर तुम्हाला कोणती जास्त अवघड वाटते? 4 महिन्यापूर्वीची लढाई जी होती ती जरा अवघड वाटत होती. कारण मतदारांचा आम्हाला अंदाज नव्हता आणि आम्हाला असं वाटायचं की बारामतीला सगळ्यात कमी लीड मिळेल सुप्रियाताईंना. पण आम्हाला धक्का बसला की बारामतीने सगळ्यात जास्त लीड बारामती मतदारसंघानेच दिला. त्यामुळं बारामतीकर जे मनात आहे ते एक्सप्रेस करत नाहीत, बोलत नाहीत आणि मतदान केंद्रावर जाऊन पाहिजे त्या इच्छा खरी लोकशाही जर कुठं असेल तर ती बारामतीत आहे. प्रचंड खर्च दुसऱ्या बाजूने झालेला असतानाही 48,000 मताचं सुप्रियाताईंना लीड मिळणं या बारामतीकरांना माझा सलाम आहे. त्या बारामतीकरांनी असं करून दाखवलं की पवार साहेब काय आहेत. शरद पवार साहेबांनी बारामती शून्यातनं भारताच्या नकाशावर आणली. त्या पवार साहेबांच्यासाठी बारामतीकर जीवाचं रान करतात. हा त्या निवडणुकीत आम्हाला अनुभव आला. आता ही निवडणूक आमची तेवढी अवघड आहे असं मला वाटत नाही. म्हणजे पण समोर इतक्या टर्मचे आमदार आहेत, राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, तरीही तुम्हाला वाटतं की तुमच्या दृष्टीने ही लढत त्या मानाने सोपी असेल? कारण बारामतीकर तुम्ही आता जर मुलाखती घ्यायला गेला तर ते काही बोलणार नाहीत. पण आज जाऊन मतदान करताना त्यांनी किती मतदान केलं सुप्रियाताईंना. त्यामुळे बारामतीकर हे भारतातल्या एका सगळ्यात मतांमध्ये म्हणजे त्यांची जी मतं आहेत ती परिपक्व आहेत आणि शाहू फुले आंबेडकरांची साथ देण्याची यशवंतराव चव्हाण साहेबांची जी नीती होती त्या विचारांना, तीच नीती शरद पवार साहेबांनी पुढं महाराष्ट्रात चालवली आहे आणि त्याचा एक वेगळा असा संस्कार बारामतीकरांच्यावर झालेला आहे. त्यामुळे बारामतीकर शरद पवार साहेबांचे विचार सोडतील असं मला नाही वाटत. आणि त्यामुळे म्हणजे युगेंद्रचा मार्ग सुकर वाटतोय तुम्हाला आता? खरं तर आता मी सुरुवातीला पक्षप्रवेशांबद्दल बोलले, त्याच्यात जो घर फोडल्याचा आरोप